शब्दही पडतील अपुरे अशी माझ्या शिवबाची कीर्ती. शब्दही पडतील अपुरे अशी माझ्या शिवबाची कीर्ती. शोभून दिसे राजा जगती अवघ्या जगाचा राजा शिव छत्रपती. शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा राजा शिव छत्रपती. जय शिवराय मित्रांनो. आज 19 फेब्रुवारी कदाचित प्रत्येक मराठा, प्रत्येक हिंदू समाजातील व्यक्तीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि अंतःकरणाच्या फार जवळचा दिवस आहे. कारण याच दिवशी 1630ला जुन्नर येथे अशा वादळाचा जन्म झाला, ज्याने पूर्ण भारताचा इतिहास अजरामर केला, ज्याने पूर्ण भारताचा इतिहास तख्तापलट करून टाकला. आज मी तुम्हाला महाराजांच्या वैयक्तिक कारकिर्दीतील युद्धे असतील, प्रसंग असतील, पुरंदरचा तह आहे, स्वतेची लूट आहे, यापैकी काही सांगणार नाही आणि कदाचित सांगायची गरजही नाही. कारण बालपणापासून या प्रसंगी गोष्टी आपण ऐकत आलेलो आहोत. आज मला गरज वाटली ती एका वेगळ्याच गोष्टीची. खरं तर इथल्या लोकांच्या श्वासाश्वासात, इथल्या पावसाच्या थेंबाथेंबात आणि इथल्या मातीच्या कणाकणामध्ये छत्रपती बसलेले आहेत. अहो, एवढंच नव्हे तर ही भाषा, हे स्वातंत्र्य, हे राज्य, हे स्वराज्य, ही हवा, इथली माती, हे सर्व छत्रपतींचीच देण आहे. पण खरंच महाराष्ट्रातील लोक छत्रपतींच्या वागणुकीचं, छत्रपतींच्या आचरणाचं अंगीकरण करतात का? जर याचं उत्तर हो आहे, तर का आजकालचा युवा भटकत चाललेला आहे? का आजकालचा युवा हा नैराश्याच्या जाळ्यात अडकत चालला आहे? अहो, ज्या जिजाऊंचं लेकरू जेव्हा शाहिस्तेखानाच्या तडाख्यात सापडलं होतं, त्यावेळी त्या जिजाऊ त्या शाहिस्तेखानाचं मुंडकं कापून आणेन पण माझं लेकरू माघारी आणेन म्हणल्या. त्या जिजाऊच्या लेकी आज डिप्रेशनच्या गोष्टी करतायत, जगायची इच्छा नाही आहे म्हणतात. अहो, शंभू महाराजांचे ना पाय उरले होते, ना डोळे उरले होते, ना कान उरले होते, ना हात उरले होते, तरीसुद्धा स्तंभाला बांधलेला संभा माझ्या मातृभूमीसाठी समर्पित व्हायला तयार होता. आणि त्याची पुढची पिढी म्हणते मला जगायची इच्छा नाही, मला नैराश्य येते. अरे, मातीमध्ये मरणारे खूप जण असतील, पण मातीसाठी मरणारे माझे छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजच असतील. खरं तर आपण बाकी सगळे शिवजयंती साजरी करतो म्हणून करतो. कपाळाला चंद्रकोर लावतो, मुली नऊवारी साड्या घालतात, फेटा घालतात, गाड्याचा सायलेन्सर काढतात आणि शिवरायांचा जयघोष करतात. हे सगळं करून महाराजांचं कर्तृत्व आणि चारित्र्य साध्य होत नाही. 1630 ते 1680 फक्त 50 वर्षांचं आयुष्य. पण 350 वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांना देखील ते प्रेरणा म्हणून तुमच्या माझ्या समोर उभं आहे, तुमच्या माझ्या अंतःकरणाला पार करून आहे. हे आयुष्यात सांगते तुम्ही नियोजन करा, हे आयुष्यात सांगते तुम्ही ध्येय ठरवा, हे आयुष्यात सांगते तुम्ही तुमच्या आईबापाच्या स्वप्नांचा ध्यास ठेवा आणि हे आयुष्यात सांगते तुम्ही ठेवा धैर्य आणि हे आयुष्यात सांगते तुम्ही गाजवा शौर्य. अरे, महाराजांचा जय जयकार आपण करूच, पण त्यांच्या विचारांची वाढ देखील करू. ज्या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य मातीमोल केलं, त्या मातीची जरा जाण ठेवा तुम्ही. हो, जेव्हा तुम्ही परदेशात जाचाल, तिथल्या संग्रहालयात जाचाल, तिथली पुस्तकं वाचाल, तिथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दिसेल. इथे महाराष्ट्रात येऊन बघा CBSE पॅटर्नचा सिलेबस. शिवाजी महाराज 5 मार्कला, संभाजी महाराज 3 मार्कला, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊलींना तर सिलेबसमधूनच काढून टाकले. ही इथली अवस्था आहे. अहो, काय म्हणते स्वराज्याची राजमुद्रा? प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता, शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेतील एकही शब्दाचा उल्लेख त्यांना करता आला तर मला येऊन विचारा. अहो, ज्या छत्रपतींचा मॅनेजमेंटचा जर अभ्यास परदेशात जरी होत असेल आणि आपल्या इथे जर ही अवस्था असेल तर मला माफ करा, त्याला जबाबदार आपणच आहोत. जर आजकालच्या पिढीला इतिहासच माहीत नाही तर ते आत्मसात कुठून करणार? जर आजकालच्या पिढीला इतिहासच माहीत नाही तर ते शौर्य कुठून येणार? ते धैर्य कुठून येणार? ते पशुप्रेम कुठून येणार? ते औदार्य कुठून येणार? पशुप्रेम तर विसरूनच गेले. अहो, शिवाजी महाराजांना जेवढे लोकप्रिय होते तेवढेच पशुही प्रिय होते. जर कधी काही वेळ भेटला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा घोडा विश्वास यांच्याविषयी कथा ऐका. तुम्हाला नाही डोळ्यातून पाणी आलं तर विचारा. अहो, ते मुघल त्या सत्तेसाठी आपल्या बापाचा वध करायला तयार होते आणि ते माझा राजा आपल्या घोड्यासाठी त्याच्या आजारपणी पूर्ण रात्र जागली. जेवढा तो शूरवीर, जेवढा तो शिस्तप्रिय होता, तेवढाच तो प्रेमळही होता. राजांची खूप रूप आहे. जर त्यांना जाणून घ्यायचं असेल, त्यांना आत्मसात करून घ्यायचं असेल तर तुमचं आयुष्य अपुरं पडेल. म्हणूनच मी म्हणतोय, शिवरायांचं चरित्र वाचा, छत्रपती शंभू महाराजांचं चरित्र वाचा, त्यांच्या गोष्टी ऐका, संताजी धनाजींच्या गोष्टी ऐका, पेशवा बाजीरावांच्या गोष्टी ऐका. जर त्यांच्या आयुष्यातील 1% जरी गोष्ट तुम्ही आत्मसात करून घेतली तर तुमचं हे नैराश्य, डिप्रेशन तुमच्या आजूबाजूला सुद्धा भटकणार नाही. तुमचं आयुष्य सुरळीत होऊन जाईल.
शेवटी मी एवढंच म्हणेल, ज्या मातीमध्ये माझा जन्म झाला आहे त्या मातीचा रंग आहे सावळा. ज्या मातीमध्ये माझा जन्म झाला आहे त्या मातीचा रंग आहे सावळा. आणि छातीत ठोकून सांगतो मी आहे शिवरायांचा मावळा. आणि छातीत ठोकून सांगतो मी आहे शिवरायांचा मावळा. जय महाराष्ट्र.